व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे प्रदूषणाचा भस्मासूर। मित्रांनो, मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे जो तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे। आजच्या आधुनिक युगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसाचे जीवन सुलभ व सुखकर झाले असले तरी याच प्रगतीमुळे पर्यावरणाचे फार मोठे नुकसान झाले आहे। माणसाच्या गरजा व इच्छांनी निर्माण केलेला एक भयानक दैत्य म्हणजेच प्रदूषणाचा भस्मासूर। प्रदूषण हा एक भस्मासूर आहे जो आपल्याच निर्माणामुळे जन्माला आला आहे। जर आपण यावर वेळेत उपाययोजना केली नाही तर हा भस्मासूर आपल्यालाच भस्म करून टाकेल। प्रदूषण म्हणजे पृथ्वीवरच्या नैसर्गिक घटकांमध्ये मानवनिर्मित बदल होणे आणि त्यामुळे हवामान, पाणी, माती, अन्न इत्यादी संसाधने विषारी होणे। हे बदल निसर्गाच्या संतुलनाला हानी पोहोचवतात। म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागून पर्यावरण वाचवण्याचा संकल्प करावा, हाच खरा शहाणपणा। झाडं कापली, जंगल गेलं, पक्ष्यांचं घरटही हरवलं, ध्वनी, वायू, जलात आले विष, प्रदूषणाचं वाढतं संकट करेल सर्व फिनिश। प्रदूषण म्हणजे काय? म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणात घाण, विषारी पदार्थ किंवा अवांछित घटक मिसळणे। यामुळे हवामान, पाणी, माती आणि ध्वनी यांचे संतुलन बिघडते आणि ते मानवी आरोग्य व निसर्गासाठी हानिकारक ठरते। उदाहरणार्थ, कार आणि कारखान्यांमधून निघणारा धूर हवेला दूषित करतो, हे हवामान प्रदूषण। नद्या व समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी हे पाण्याचे प्रदूषण। प्लास्टिक आणि रसायने मातीला खराब करतात, हे मातीचे प्रदूषण। मोठ्याने वाजवले जाणारे स्पीकर किंवा सततचा हॉर्न हे ध्वनी प्रदूषण। थोडक्यात सांगायचं झालं तर प्रदूषण म्हणजे निसर्गाच्या शुद्धतेला होणारी हानी होय। हे टाळण्यासाठी आपण स्वच्छता, वृक्षारोपण आणि जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। निसर्ग होता सुंदर मखमली, झाडांची होती साजिरी कळी, पण माणूस झाला स्वार्थी राजा, विकासाच्या नशेत वाजवला बाजा। प्रदूषण वेगवेगळ्या स्वरूपात होते आणि त्याचे मानवी जीवन, प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणावर वाईट परिणाम होतो। हवामान प्रदूषण हे कारखान्यामधून निघणारा धूर, वाहनांचा धूर, जंगलतोड, प्लास्टिक जळवणे यामुळे श्वसनाचे आजार, तापमान वाढ, ॲसिड पावसाची शक्यता वाढते। पाण्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांचे सांडपाणी, प्लास्टिक आणि कचऱ्याचा नदीत टाकला जाणारा भाग, रासायनिक खत यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते, जलचर प्राणी मरतात, रोग होण्याचा धोका वाढतो। मातीचे प्रदूषण, प्लास्टिक, रासायनिक खते, कीटकनाशके, औद्योगिक कचरा मातीत मिसळल्याने मातीची गुणवत्ता कमी होते, अन्नपदार्थ दूषित होतात, शेतीचे उत्पादन घटते। लाऊडस्पीकर, वाहनांचे हॉर्न, फटाके, कारखान्यांचे आवाज यामुळे मानसिक तणाव, कानांचे आजार, झोपेची कमतरता, हृदयविकाराचा धोका उद्भवतो। शहरामधील अनावश्यक आणि जास्त प्रकाश, दिव्यांचा अयोग्य वापर यामुळे रात्रीच्या नैसर्गिक अंधाराचा अभाव, प्राण्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीत बदल, झोपेवर परिणाम होतो। प्रदूषणाचे हे सर्व प्रकार एकमेकांशी निगडित असून यावर नियंत्रण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे।
स्वच्छता, जनजागृती आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून आपण या प्रदूषणाचा सामना करू शकतो. थांबवा आता ही विनाशगाथा, उभा राहूया आपण साऱ्या दिशा, झाडे लावू, पाणी वाचवू, भस्मासुरावर विजय मिळवू, स्वच्छ हवा, निळं आकाश, आपल्या पुढील पिढीला देऊ प्रकाश, जपूया निसर्ग, जपूया धरती, प्रदूषण हद्दपार, स्वच्छतेची सत्ता भरती. प्रदूषणाचा आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर अतिशय घातक परिणाम होतो. प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते, आरोग्य धोक्यात येते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संकट निर्माण होते. श्वसनाचे त्रास, उदाहरणार्थ दमा, खोकला, फुफ्फुसांचे आजार, त्वचेचे विकार व डोळ्यांची जळजळ, हृदयविकार व मेंदूशी संबंधित त्रास, पाणी आणि अन्नामुळे होणारे रोग, उदाहरणार्थ कॉलरा, टायफॉइड, प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग व हवामानातील अनियमितता वाढते. काही वायूंमुळे ओझोन थर पातळ होतो, ज्यामुळे सूर्याच्या घातक किरणांचा परिणाम होतो. पर्जन्यवृष्टी कमी किंवा ॲसिड पाऊस यामुळे जमिनीची उबळ क्षमता कमी होते. प्राणी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. जलप्रदूषणामुळे मासे आणि जलचर प्राणी मरतात. ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांची दिशा शोधण्याची क्षमता बिघडते. शेतजमिनीत रसायनांचे अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे उत्पादनात घट, आरोग्यसेवा खर्चात वाढ होते. पर्यटनावर वाईट परिणाम होतात. नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते. वाढती लोकसंख्या व प्रदूषण यामुळे जीवनमान खालावते. स्वच्छ पाण्याचा आणि हवेमुळे राहण्यायोग्य जागांचा अभाव, जनतेमध्ये अस्वस्थता, तणाव आणि असंतोष वाढतो. प्रदूषणाचे परिणाम फारच गंभीर आहेत. जर आपण वेळेवर उपाययोजना केली नाही तर भविष्यात आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते. म्हणूनच प्रदूषण रोखणे ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रदूषणाने त्रस्त झालो, निसर्गाचे नियम विसरलो. ऊर्जा वाचवा, दिवे बंद करा, सौर ऊर्जेचा पर्याय निवडा. आपल्या हात करूया प्रदूषणावर मात. सर्वांनी मिळून एक पाऊल टाकू, भविष्यासाठी निसर्ग जपून ठेवू. प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला वैयक्तिक, सामाजिक आणि शासकीय पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. झाडे लावा, झाडे जगवा, जंगलतोड थांबवणे आवश्यक आहे. वाहनांचा योग्य वापर करावा. सायकलचा किंवा चालण्याचा पर्याय निवडणे. इलेक्ट्रिक वाहने वापरणे. वाहनांची नियमित तपासणी करून धूर नियंत्रित ठेवणे. प्लास्टिकचा वापर टाळा. पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करा. ओला व सुका कचरा वेगळा करा. कचरा उघड्यावर जाळू नका. कारखान्यांनी सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडावे. धूर आणि ध्वनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा बसवाव्यात. प्रदूषणाविरोधी कायदे अंमलात आणणे आणि काटेकोर पालन करावे. पर्यावरण शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे. स्वच्छ भारत अभियान, नमामि गंगे यासारख्या मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे. लोकांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. शाळा, कॉलेज, संस्था आणि समाजात प्रदूषणाविषयी जनजागृती मोहिमा राबवाव्यात. प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न आहे, पण त्यावर उपायही आहेत. आपण सर्वांनी मिळून जबाबदारीने वागल्यास प्रदूषण कमी करता येईल आणि निसर्गाशी सुसंवाद साधता येईल. प्लास्टिक पर्वा न करता फेकतो, प्रकृतीला रोजच त्रास देतो. आपणच निर्माण केली ही आग, संपवतोय का निसर्गाचा राग? जपलं पाहिजे हवा पाणी, सांभाळा निसर्गाची कहाणी. झाडे लावा, नद्या वाचवा, भविष्यासाठी आशा जागवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.